नमस्कार. आज आपण राऊज रेसिपीमध्ये भरली वांगी पाहणार आहे. त्यासाठी 7 ते 8 मध्यम आकाराची वांगी घ्यायची आणि एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये 1-2 चम्मच मीठ टाकायचं आणि सगळी वांगी कट करून त्याच्यामध्ये भिजवून ठेवायची. आपला मसाला रेडी होईपर्यंत वांगी पाण्यामध्येच ठेवायची, नाहीतर काळी पडतात. नंतर आपण एक पातेलं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं, थोडंसं जिरे टाकून घ्यायचे. हे वांगं खायला खूप छान लागतं, एकदम टेस्टी, आणि याचा रस्साही बनतो आणि सुखंही बनतं. आपण फक्त मीडियममध्ये बनवणार आहे, जास्त रस्साही नाही आणि जास्त सुखंही नाही. मस्त असं जिरा तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण ॲड करून चांगलं परतून घेऊया. मस्त असं परतून घ्यायचं. फोडणी छान बसली की वांगी मस्त टेस्टी लागतात. नंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा ॲड करून घेऊया. मस्त कांदा परतून घ्यायचा. अशा चमचमीत आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी राऊज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मस्त आता कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहोत. आपण कोथिंबीर फोडणीमध्ये ह्यासाठी टाकलेली आहे की फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर टेस्ट खूप छान येते. त्यामुळे आता आपण हळद आणि कांदा लसूण मसाला, गरम मसाला ॲड करून घेणार आहोत आणि लाल तिखट. तर हे सगळं ॲड करून घेतल्याच्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आणि मीठ टाकायचं. आपण मसाला मध्ये मीठ आहे ना, जेवढे वांग्याला लागणार आहे तेवढंच टाकायचं. नंतर थोडंसं रस्सा वाढवला तर आपण जास्त ॲड केलं तर मीठ चालते. पण आता आपण सुक्कं बनवणार आहे, म्हणजे जास्त रस्साही नाही आहे आणि जास्त एकदम ड्रायही नाही आहे, थोडंसं ओलसर असं बनवणार आहे. हे आपण ह्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं वाटून टाकलेलं आहे आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. आता मस्त सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता हे छानसं झालेलं आहे. तुम्ही हे थोडंसं वाटूनही भरून घेऊ शकता, नाहीतर असंही भरू शकता. मी असंच वांग्यामध्ये भरून घेणार आहे. हा मसाला वाटणार नाही आहे, मला असं जाडसर असलेलं चांगला लागतो. आता आपण त्याच्यामध्ये धना पावडर 1 चम्मच आणि जिरा पावडर 1 चम्मच टाकून ॲड करून घेऊया. धना पावडर आणि जिरा पावडर लास्टला यासाठी की ते जळणार नाही, कारण ते ऑलरेडी त्याला जास्त शिजवायची गरज वगैरे नसते, त्यामुळे नंतर टाकायचं. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घ्यायचा. मसाला थोडासा गार करायला ठेवायचा. नंतर आपण ते मिठाच्या पाण्यात टाकलेली वांगी काढून घ्यायची आणि भरून घ्यायची. आता मस्त हा मसाला जेवढी वांग्यामध्ये बसेल असा मस्त मसाला भरून घ्यायचा. छान सगळी वांगी रेडी करायची. आणि आता आपण मसाल्यामध्ये तेल ॲड केलेलं होतं, त्यामुळे आता आपल्याला वांगे परत शिजवताना तेल टाकायची गरज नाही. छान असे हिरवेगार असे वांगे भरून घ्यायचे. हे वांगे खायला भाकरीसोबत खूप छान लागतात. मस्त असे भरलेले वांग्याची भाजी आणि गरमागरम भाकरी एकदम टेस्टी लागते. भाकरी खात नसतील तर मग चपाती किंवा मग तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी ह्यासोबत ही वांगी छान लागतात. मस्त असे वांगे रेडी झालेले आहेत. आपण ज्या पातेल्यामध्ये मसाला बनवला होता त्यामध्येच आपण ते वांगे टाकलेत आणि थोडंसं परतून घ्यायचं हलकं, आणि नंतर पाणी ॲड करायचं. परतताना थोडंसं जास्त नाही परतायचं, कारण कसं आहे ते तेलामध्ये परतल्यासारखं झाल्यानंतर शिजत नाहीत. त्यामुळे थोडंसं हलकं परतायचं आणि पाणी ओतून घ्यायचं. आणि असं मस्त चमचमीत असं टेस्टी वांगे. तुम्हाला मसाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, नाही मीडियम पाहिजे असेल तर मीडियम. याच्यामध्ये मसाले जास्त असले तरी छान लागतं. एकदम असं टेस्टी वांगं बनवण्यासाठी आपण ट्राय करून पहा. आता थोडंसं 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि नंतर झाकण काढून आपण ते वांगी परतून घ्यायचं थोडंसं. म्हणजे एक साईडला जास्त शिजतात आणि एक साईडला कमी शिजतात, त्यामुळे सर्व वांग्यांना पलटी मारून घ्यायची, कारण एक साईडनी गिजगोळ नाही व्हावं म्हणून. आता मस्त अशी वांगी बघा कसली मस्त दिसत आहेत, छान बनलेली आहेत. आता आपण याला थोडंसं परतून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकायची. आहा हा हा, मस्त असं टेस्टी वांगं, ज्वारीची भाकरी. एन्जॉय करा. मस्त चमचमीत खा, स्वस्त राहा, मस्त खा. धन्यवाद.